नमस्कार. मी तरुण भारतसाठी सागर लोहार. आज मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला कुंभारवाड्यामध्ये जी मातीची मडकी बनवायला सुरू आहेत, त्या संदर्भात आज मी म्हाळुंगे तालुका करवीर येथील कुंभार कलावंत संतोष कुंभार यांची घेतलेली ही मुलाखत. संतोष बळवंत कुंभार. गेले बरेच वर्ष मी मुंबईला जॉबवरती होतो. काही कारणास्तव काम बंद झाल्यामुळे मी गावी आल्यानंतर हे वडिलांचा आणि आजांचा हा धंदा होता, त्याला मी हातभार लावण्यासाठी गेलो व त्या धंद्यात मला उत्सुकता लागली आणि मी हा धंदा जोराने चालू केला आणि माझ्या ह्या धंद्यामुळे बरेच मला यश आलेलं आहे आणि माझा या धंद्यामुळे उदरनिर्वाह माझा होतो. तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणत एकमेकांना शुभेच्छा देणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाची सर्वत्र तयारी सुरू आहे. या सणात मातीची मडके पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. याच पार्श्वभूमीवर सध्या ग्रामीण भागातील कुंभारवाड्यात चिखलाचा सुगंध दरवळत असून मातीची मडकी बनवण्यात कुंभार बांधव व्यस्त आहेत. आधुनिक युगातील प्लास्टिक आणि स्टीलच्या झगमगाटातही संतोष कुंभार यांच्यासारखे कलाकार मातीच्या मडक्यांना आकार देत भारतीय संस्कृतीचं जतन करतायत. संक्रांतीला नवीन धान्याचे वाण सुगुडांमधून लुटलं जातं. निसर्ग आणि मानव यांच्यातील नातं अधोरेखित करणाऱ्या या सणात कुंभार समाजाचे योगदान मोलाचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये हा व्यवसाय आम्ही खंड स्वरूपात आम्ही देत होतो. आताच्या या काळामध्ये आपलं पैशाच्या स्वरूपात आम्ही देतोय सर्व. आणि आता 12 आपलं सण आहेत, बैल असू द्या किंवा नागोबा असू दे, गणपती असू दे, हा व्यवसाय आम्ही पैशाच्या स्वरूपात आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. मकर संक्रांतीला पहिला मूर्तिका पूजन करतात. यासाठी लागणारी छोटी छोटी मडकी, ज्याला ग्रामीण भाषेत सुगड म्हटलं जातं, ती घडवण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. कुंभारवाड्यातील संतोष कुंभार हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबाचा हा पारंपरिक वारसा पुढे चालवत आहेत. आणि हा व्यवसाय म्हणजे 10 वर्ष झाले मी या व्यवसायामध्ये काम करत आहे आणि मला नोकरीपेक्षा हा व्यवसाय मला बरा वाटतो. पहाटेपासूनच चाकावर मातीला आकार देण्याचं काम सुरू होतं. चिखल मळण्यापासून ते मडकी भाजण्यापर्यंतची सर्व कामे कष्टाची असली तरी सणासुदीला आपल्या हाताने घडवलेली वस्तू लोकांच्या पूजेत मांडली जाते. केवळ पुरुषच नव्हे तर घरातील स्त्रिया आणि लहान मुलंही या कामात हातभार लावतात. माती गाळणे, वाळलेली मडकी रंगवणे आणि ती सुरक्षितपणे रचून ठेवणे यामध्ये महिलांची मोठी भूमिका असते. पंचक्रोशीत भागातील जी 5-7 गावं आहेत, त्या गावांना मी हा संक्रांत किंवा सर्व जे सण आहेत मी त्या गावांना पुरवतो आणि ती मला मदत करण्यासाठी माझी बायको, माझी मुलं, आई वडील मला भरपूर मदत करतात. वाढत्या शहरीकरणामुळे मातीच्या भांड्यांची जागा प्लास्टिकने घेण्याचा प्रयत्न केला असला तरी धार्मिक विधींमध्ये मातीला श्रेष्ठ मानलं जातं. त्यामुळे कोल्हापूरच्या ग्रामीण भागासह शहरातूनही सुगडांना मोठी मागणी आहे. कुंभार कलाकारांनी आता आधुनिकतेची कास धरत आता विजेवर चालणाऱ्या चाकाचा वापर सुरू केलाय, जेणेकरून कमी वेळात जास्त उत्पादन निर्मिती करता येईल. वाढती महागाई आणि कच्च्या मालाचे चढे दर पाहता शासनाने कुंभार समाजासाठी सवलतीच्या दरात माती उपलब्ध करून द्यावी आणि या हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात अशी मागणीही या निमित्ताने कारागिरांकडून होत आहे. वडिलोपार्जित कुंभार व्यवसाय करणारे काही मोजकेच कारागीर आता हा व्यवसाय करताना दिसत आहेत.